मित्र एकदा अतिशय आलिशान कॅफेमध्ये जाता आणि तिथे एक जण टर्मेरिक लॅटे नावाची ऑर्डर करतो. तर दुसरा जण बघतो की टर्मेरिक लॅटे म्हणजे कुठल्या प्रकारची कॉफी किंवा पेय आहे जे इतकं महाग आहे आणि दिसायला सुद्धा गोल्डन आहे. तुम्हाला माहिती आहे ते काय आहे? तर ते आपली नेहमी रोज घरात आई जी आपल्या मुलाला देते ते म्हणजे दूध हळद. ते बघून दुसऱ्या मित्राला अक्षरशः आश्चर्य वाटतं. दैनंदिन जीवनात अगदी आपल्या भारतीय आहारात आवर्जून असणारी ही जी हळद आपल्या सगळ्यांना अगदी छान परिचित आहे. जखम झाली हळद लावायची किंवा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी हळद वापरली जाते. पी हळद आणि हो गोरी अशी आपल्याला म्हणसुद्धा अगदी प्रसिद्ध आहे. पण ह्या हळदीबद्दल इतक्या अतिशय रंजक गोष्टी आहे आणि ही खूप विविध प्रकारे आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनामध्ये वापरता येऊ शकते. कशी ते आज बघणार आहोत. आजच्या व्हिडिओचा विषय आहे फक्त हळदीचे औषधी उपयोग नाही तर हळद बाहेरून लावलं तर काय काय फायदा होतो, पोटात कशी घ्यायची, अगदी हळदीचा धूर कसा घेता येऊ शकतो, त्याचा काय फायदा आहे आणि सगळ्यात शेवटी हळदीबद्दलची एक आपल्या सगळ्या भारतीयांची मान उंचवणारी एक गोष्ट देखील सांगणार आहे. साधारण 4000 वर्षांपासून आपल्या भारतीय जीवनामध्ये हळदीचा वापर होतो. ज्याला आपला मसाला, आपल्या भारतामध्ये निर्माण होणारा मसाला असं म्हटलं जातं, ती म्हणजे हळद आहे. साधारण 700 वर्षापूर्वी व्यापारी मार्गाने चीनमध्ये हळद गेली. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा म्हणतात. त्याशिवाय वरवर्णिनी, गौरी, कल्याणी असे अनेक छान नावं आहेत आणि त्याचं लॅटिन नाव आहे कुर्कुमा लॉंगा. हळदीमध्ये अनेक रासायनिक घटक असतात, त्यापैकी कुर्कुमिन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हळदीचा जमिनीखाली कंद असतो, ती व्यवस्थित धुवून त्याच्यानंतर उकळून वापरली जाते. छान वाळलेल्या हळदीचं बारीक पावडर करून आपल्या घरातल्या किचनमध्ये येत असते. हळदीमध्ये कधी कधी मिलावट पण असू शकते, तेवढी आपण पारखून घेतली पाहिजे. जितकी उत्तम हळद तितके तिचे गुण जास्त. तर ही हळद तिखट कडू रसाची असते, गुणाने कोरडी असते आणि उष्ण देखील असते. हळद ही एकमेव असं द्रव्य आहे की जे उष्ण गुणाचं असून सुद्धा शरीरातल्या पित्ताला शांत करतं. हळद उष्ण कडू तिखट रसाने वात आणि कफाला पण शांत करते. म्हणजे थोडक्यात शरीराचा समतोल साधण्यासाठी हळद उपयोगी आहे. आता आपण हळदीचे औषधी उपयोग बघूया. हळद जर पोटातून घेतली गेली तर ती तीनही दोषांचा समतोल साधते. दुसरा महत्त्वाचा उपयोग असा आहे की हळदीच्या पाण्याने जर गुळण्या केल्या किंवा हळद मधाचं किंवा हळद सुंठ मधाचं चाटण घेतलं तर कफ बाहेर पडायला खूप लवकर मदत होते. याशिवाय जर झाला असेल तर तो आटोक्यात आणताना देखील हळदीचा खूप छान वापर होतो. तिसरं आहे हळदीला संस्कृतमध्ये लेखन काम करणारी म्हटली आहे. लेखन म्हणजे काय की खरवडून काढणे. आता खरवडून काढण्याचा आणि हळदीचा काय फायदा आहे? तर पहिला असा आहे की शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हळद वापरली जाते. आता संशोधकांनी हळदीमधलं टर्पेन नावाचं एक घटक असं शोधून काढलेलं आहे की फक्त त्या कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या टॅबलेटमध्ये हे टर्पेन एवढंच घटक टाकतात आणि ज्यामुळे मेद कमी व्हायला मदत होतो. दुसरं असं आहे की आपण ज्याला प्रमेह किंवा डायबिटीज म्हणतो त्यामध्ये देखील हळद उपयोगी आहे. आयुर्वेदामध्ये निशा आमलकी नावाचा योग अतिशय प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये हळदीच्या जे औषध हळद आणि आवळा मिळून बनतं. हे जे औषध आहे हे एकाच वेळी आपली शुगर खूप छान कंट्रोल करतं. याशिवाय शरीरात जी अगदी डायबिटीजमुळे शिथिलता निर्माण झालेली असते, एक प्रकारचं उदासीन्यता निर्माण झालं असतं, तेही कमी करायला मदत करतं. डायबिटीजमध्ये हळद कशी काम करते तर हळद अँटी इन्फ्लामेटरी आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. या दोन्ही गोष्टींमुळे किडनीमध्ये जर कुठलं इन्फेक्शन असेल, शिवाय किडनीचा ताण कमी करते. याशिवाय डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये जे ग्लुटेथिओन नावाचा घटक असतो त्याचं सिंथेसिस कमी करण्यामध्ये देखील हळद काम करते. म्हणून हळद ही किडनीच्या आजारांवर आणि शिवाय डायबिटीजवर छान उपयोगी पडते. पण आपल्याकडे दूध हळद नेहमी घेतली जाते, पण दुधातच हळद का घेतली जाते? पाण्यात घेऊ शकता, मधात घेऊ शकता, दह्यात घेऊ शकता, ताकात घेऊ शकता, नाही दूध हळदच. तर त्याच्यामागे कारण असं आहे जे की आता आधुनिक संशोधनांनी शोधलेलं आहे. हळदीमध्ये कुर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जो विशेष करून लिपिड सोल्युबल असतो. मग दूध असो किंवा बदाम तेल घ्या, तूप घ्या, याच्यामध्ये तो घटक छान विरघळतो आणि तो लिव्हरपर्यंत पोहोचतो. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य सुधारण्यासाठी हा जो हळदीतला कुर्कुमिन नावाचा घटक असतो तो तिथे पोहोचणं आवश्यक असतो आणि त्याच्यासाठी माध्यम उत्तम असणं आवश्यक असतं. तर या ठिकाणी दूध हे खूप चांगलं माध्यम बनतं. हळद एकाच वेळी शरीरातल्या
खराब अशा पित्ताला शरीराबाहेर तर काढतेच, शिवाय पित्ताला शांत होण्यास पण मदत करते. त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास येऊन त्वचेवर एका प्रकारे फोड आणि खाजव येते, ज्याला आयुर्वेदात शीतपित्त म्हणतात, अशा सगळ्यामध्ये हळद, मिरे या मधासोबत छान उपयोगी पडतात. हळदीचा एक अजून खास उपयोग असा आहे की ज्या लोकांना कुठलं व्यसनाने, जसं ज्यांना आपण ड्रग ॲडिक्ट म्हणतो, एका प्रकारची नशा येते किंवा भ्रम अवस्था येते, ती त्यांचा नशा किंवा तंद्रा किंवा भ्रम उतरण्यासाठी देखील पूर्वीच्या काळी हळद पाणी प्यायला द्यायचे. आता हे सगळे पोटातनं झाले हळदीचे उपयोग. जो रोज सकाळी 10 ते पाऊण चमचा चांगली हळद जो रोज सकाळी घेईल त्याला डायबेटीसचा त्रास त्या मानाने कमी येईल, किंवा हळद आणि आवळा देखील सोबत घेतल्याने त्या डायबेटीसचा त्रास नियंत्रणात येतो. याशिवाय ज्यांना विकृत प्रकारचं मेद साठलेलं आहे त्यांनी देखील हळद पाणी पिण्यासाठी काहीच हरकत नाही. आता बाहेरून हळदीचा काय वापर होतो, तर ज्याला मार लागल्यामुळे जर सूज आली तर हळद मिठाच्या लेपाने ती सूज उतरते. दुसरा असं आहे की एखाद्या ठिकाणी खूप लागल्यावर आपण ज्याला मुक्का मार म्हणतो, ठसठसत असेल तर अशा वेळेस जर हळदीचं पोटीस ठेवलं तर त्यामुळे देखील ती सूज उतरून ठणका कमी व्हायला मदत होते. हळद खूप चांगली पेनकिलर आहे. आपलं बजरंग लेप तर महाराष्ट्रात अनेकांना माहिती असेल. तिसरं असं आहे की चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी वरणे म्हणून हळद वापरली जाते. तुम्हाला एक सोपं फेशियल सांगते. हळद, मध आणि दही जर चेहऱ्याला लावलं तर चेहऱ्याचा रंग छान उजळतो. चौथं आहे, हळद ही कृमिघ्न आणि कुष्ठघ्न आहे. म्हणजे त्वचेला जर खराबी येऊन जखमा झालेल्या असतील किंवा त्याच्यामध्ये अक्षरशः इन्फेक्शन झालं असेल, कीड, ते कमी करण्यासाठी हळद खूप चांगली आहे. म्हणून आपल्याकडे कुणालाही लागल्यावर चटकन हळदीची पूड धरण्याची अगदी छान परंपरा आहे. हे झाले बाहेरून. आता हळदीचा धूर म्हणजे तुम्ही जर तवा गरम केला आणि त्याच्यावर हळकुंड ठेवलं किंवा डायरेक्ट गॅसवर हळकुंड जाळून त्याची धूर घेतली किंवा गरम तव्यावर हळद, ओवा अशी धूर घेतली तर न थांबणारी उचकी थांबायला मदत होतो. शिवाय जर दम लागत असेल तर तोही दम निस्तरायला मदत होतो. याशिवाय सर्दीने नाक चोंदलं असेल तर या धुराने नाकही मोकळं होतं. आता झाले हळदीचे पोटातून किंवा बाहेरून काय काय फायदे होतात. आता हळदीची एक गोष्ट पण, काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह नव्हतं तर US ने पॅटंट काढलं होतं. ते असं होतं की हळद ही जखम बरी करते. तर हळदीचा जखम बरे करण्याचा गुणधर्माचं पॅटंट त्यांनी काढलं होतं. पेटंट म्हणजे काय असतं, हळदीचा जखम बऱ्या करण्याचा जो शोध आहे तो आम्ही लावलेला आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या क्रीममध्ये किंवा ऑइंटमेंट किंवा लोशनमध्ये जर हळद वापरली जाईल ती म्हणजे जखम बरी करण्यासाठी, तर त्याचे जे पैसे आहे ते ज्याने ते पेटंट बनवलेलं आहे त्याला मिळतात. तर ही गोष्ट रघुनाथ माशेलकर जे आपल्या भारताचे सायंटिस्ट, ज्यांना वॉरियर ऑफ द हल्दी घाटी असं म्हटलं जातं, तर त्यांच्या ती लक्षात आली. त्यांनी त्याच्या विरुद्ध कायदेशीर लढाई केली आणि त्या कायदेशीर लढाईमध्ये त्यांनी अनेक असे आपल्या विविध ग्रंथांमधले संदर्भ दाखवले की ज्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हळद ही पूर्वापार वापरण्यात येते. आणि अर्थात ती लढाई आपण जिंकलो. हळदीचं पेटंट थांबलं, पण ते तेवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी आपल्या आयुर्वेदातले अनेक अशा रेमेडीज शोधून काढल्या आणि त्याचा ऑनलाईन डाटा व्यवस्थित बनवला, ज्यामुळे आपल्या भारतीय जे पूर्वपरंपरागत वापरण्यात येणारं ज्ञान आहे किंवा विविध असा औषधींचे कल्प आहे, साठा आहे, त्याच्यावर परकीयांनी येऊन असं सांगू नये की याचं पेटंट आम्ही मिळवलं आणि जी गोष्ट आपल्याला अगदी स्वस्तात मिळते ती काही पटींनी महाग आपण मेडिकलमधनं विकत घ्यावं. आजही तुम्ही बघा, हळदी आणि चंदनचं उटणं किंवा लेप किंवा मलम आपल्याला बाहेर विकत मिळतो आणि तो अक्षरशः आश्चर्य वाटेल इतक्या किमतींना असतो. आपली वर्षभराची हळद ज्या किमतीतील त्या किमतीमध्ये हातात मावेल एवढासा लेप असतो. तर ही गोष्ट थांबवणारे जे आजचे ह्या जगातले आपले हिरो आहेत ते म्हणजे रघुनाथ माशेलकर आहे. तुम्हाला हळदीबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.